खरोखर वराडकर साहेब काय आहे, खरोखर तुम्हाला उदंड आयुष्य प्राप्त हो असं परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो. काय आहे मंडळी, सत्य परिस्थिती हा की पैसा बऱ्याच जणांकडे भरपूर असेल पण देण्याची देणत पण लागते, बरोबर की नाही. खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बुवाने मगाही सांगितलं काय, संपत्ती किती कमवा, संतती जर नालायक असेल ना कमवलेली संपत्ती जायला वेळ लागत नाही, बरोबर की नाही. पण जर संतती लायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागत नाही, ही वास्तविकता आहे, बरोबर की नाही. म्हणून संस्कार चांगले केले पाहिजेत बुवा. शेजारणीकडे बघायत मी असं बोललो ना, तुका टक्क लावून थयच बघित राहू असं सांगलं म्हणजे काम धंदे करू नको, उपाशी मरशील अशाने. काय बुवा, हनुमंतरायाला फुकट ब्रह्मचारी म्हणत नाही, बरोबर की नाही. परमेश्वराने ना नजर आपल्याला दिली आहे मंडळी, आहे की नाही. परमेश्वराने नजर दिली आहे ती चांगलं पाहण्यासाठीच दिलेली आहे की नाही. आणि स्त्रीला सौंदर्य दिलंय ते 100% लोकांनी पाहण्यासाठी. असं काही नाही की बाबा प्रत्येकाची नजरच वाईट असेल, बरोबर की नाही. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेला हनुमंतराय सीतामाई शोधासाठी गेले होते ना, त्या रावणाच्या अंतपुरामध्ये गेले त्यावेळेला रावणाच्या लाखो स्त्रिया झोपल्या होत्या. साहजिकच कोणाचा तरी पदर कुठंतरी असणार, हनुमंतरायाने पाहिलं असणार की नाही. पण पाहताना सुद्धा मनात कोणताही विकार नाही येणे म्हणजेच ब्रह्मचार्य तो म्हटलेलं आहे मंडळी. लक्षात घ्या बुवा, चांगलं काहीतरी सांगत जाऊ थावा, नाही तर फायदा काय. तू सांगितलंस काय, धुतराष्ट्र आंधळ होतो त्या का 100 पोरा आणि आमका डोळे होत आमका 2च. अरे ते का काम धंदो काहीच नव्हतो. अरे आंधळ्याच्या का दिसत नाही तो काम काय करतो, कर्म आपली. अरे तुझ्या भाषेत माझा काय नाही, सकाळी उठून ह्यांका कामाक जाऊ खावा, बरोबर की नाही. अरे विरांनाला सोपारावाल्यांची हालत बघा. त्या दिवशी माझा मित्र म्हणतो, त्या का म्हटलं, हे अरे तू सुखी कसो रे, सदा सुखी निसतो हसत राहतो, तुझा संसार सुखाचो कसो काय. म्हणता बुवा सुखाचा संसार खाण्याचं एक कारण. म्हटलं काय कारण. सकाळी म्हणता 5 वाजता उठतोय. म्हटलं हो, कामाक जात आहे म्हणालो चर्चगेटला, 8 वाजता पोहोचतोय, 7 वाजता पोहोचतोय, संध्याकाळी तिकडनं 7-8 वाजता सुटतोय, रात्री 8-9 वाजता घरात जातोय, जेवलंय की झोपतोय. भांडो की वेळ कोणा खा. अरे बायको बरोबर भांडाय पण वेळ ना. ऐकलं, तू चावूनच मर लोकांच्या खाई करू. लक्षात ठेव, चावरा आमका गरज नाही. त्या सांगता जांभळ्या म्हणता एवढी मोठी भेटत, एवढी मोठी जांभळ्या पहिल्यांदा ऐकलं. बरं तुझ्या तोंडात राहुला कसा द्या, पुढे दातात आवडून धरतो तू काय बुवा. दे तू तरी $1 अजून इले नाही होत. काय नाही पण प्रेम आहे की नाही. हे $पेक्षा पण भारी आहेत. लक्षात ठेव, सुट्टे हवेत नंतर दे ना $. सन्माननीय रमेश लुडबे ना, वा तबलजी आणि माझ्यासाठी आशीर्वाद रूपी $200 पार्सल स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो असे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. बुवानी सुंदर दशावताराची झलक घेतली, खरोखर मनपूर्वक आभार. दशावतार ही आपली लोककला आहे, बरोबर की नाही. जसा शक्तितुरा आमची लोककला आहे, 100% शक्तितुरावाल्यांसाठी पण जोरदार टाळ्या, दशावतारीवाल्यांसाठी पण जोरदार टाळ्या. कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, लाडका बाळा मुखा महागणपती, लाडका बाळा मुखा महागणपती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती. माता पार्वतीने मळाचा गण बनविला. किती सुंदर रामचंद्र घाणेकर बोलची रचना. सजीवा करून तयासी पुत्र मानिला, माता गेली जवा अंघोळीला वारी बसविला. येऊ देई ना घरात धुनाला आले जर किती, येऊ देई ना घरात धुनाला आले जर किती, लाडका बाळा मुखा महागणपती, लाडका बाळा मुखा महागणपती, कौतुके
बोलती माता पार्वती ओ तुझे बोलती माता पार्वती ओ तुझे बोलती माता पार्वती. अरे हा मुलाल बाबूची टोपीला बाबूच्या टोपीला हिरवा गोटा तुझ्या वाड्यांचा. लक्षात ठेव ही ताकद बरोबर की नाही. अरे काय बुवा काय कर्म आपली. मगाशी म्हटलं ह्यो 2 पोरांचा बाप हा काय चुकीचा म्हटलंय बरोबर की नाही. हे ना तिकडसून काय इशारा केला मी बोललोय ना 5 होत 5. अहो मध्यंतरी हे बघा माझ्यासाठी इल्ले सुट्टी देत रे. खरोखर साहेबांकडून हे खरोखर आशीर्वाद रूपी हे $2 आले स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर साहेबांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो. मध्यंतरी सरकारचा काय भरोसा नाही कधी काय चेंज होत सांगता येणार ना. आई शपथ सांगते सकाळी 4 वाजता पण बदलता. ए सोन्या काय नाही कोण मेलो कोण गेलो त्यांचं काय पडलेलं नाही कोणाला. लक्षात घे मध्यंतरी सरकारने फक्त पेपरात आउट केला जे का 5 पोरं असतात त्या का रेशनिंग फ्री करणार. तुझा काय विषय नाही याच्यात. नाही एका दोन मागा दोन आमचा विषयच कट. जे का 5 पोरा रेशनिंग फ्री करणार म्हटल्याबरोबर हे पेपर वाचते का एवढा आनंद झालो होतो. घरा किलोनी बायको सांगता गो बघितलंच आता पेपरात काय इला. बायको म्हणता काय इला काय म्हणता हो जे का 5 पोरा होत ना ते का रेशनिंग फ्री सरकार करणार आणखी 2 महिन्यात. हो म्हणाला तुमचा का आमका 3च होत ना. नाही म्हणाला एक गोष्ट सांगू काय मला सांगा काय ती म्हणता लग्नाच्या अगोदर एक लवंगूट होता मग का म्हणता घेऊन येऊ ती का 2 होत. हे म्हणाले भंगन आता वय झाला 45 आता काय विषय आहे रेशनिंग तरी फ्री भेटत जावा म्हणाले घेऊन यावा. सकाळची गाडी पकडला आणि वाट धरला 2 दिवसांनी मागं इलो 2 दिवसाच्या नंतर आणि फक्त दरवाजात इलो ने खड्यात नावाचा गो 2 घेऊन इलोय आपली 3 घेऊन बाहेर ये. ती 1 घेऊन इली बाय. तो म्हणता गो अगो आपली 3 होती मग 2 काही होत. म्हणाले काय तुम्हीच पेपर वाचतास जे न वाचला तो घेऊन गेलो. अरे काय बुवा अरे 5 अरे असा असता. अरे काय सांगता जांभळे की झलक सबसे अलग ध्यान. अरे बाळासाहेबांच्या नगरीत आपण भजन करत आहे की नाही कारण जंगलातील 1 नंबर लागणारा साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यांनी लावले फळाफळांची वाट त्या माझ्या बाळासाहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. जय भवानी जय भवानी जय भवानी असो दमाऊ सांगता जांभळ्या तू हलतस तू हलू नको तुझी कावटा फुटतील. जांभळ्या हलतल. अरे परमेश्वरान देह दिलाय ना है की नाही जवसर देह. मी सांगतोय म्हातार असो नको कोतार असू दे ज्यांच्याकडे मोबाईल आहे हे पैसे ठेव रे नंतर दे नको राहू दे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी सरळ सांगतोय सकाळी उठल्याच्या नंतर अगदी तोंड धुतलात तरी चालल नाही धुतलात तरी चालल पहिलं फोटो उडवा. कारण सांगतो जिवंतपणे आपण फोटो काढू आहे की नाही. मेल्याच्या नंतर तुम्हाला आणि आम्हाला एकाच फोटोत जाऊचा. नो हलिंग नो डुलिंग ओनली गरमी फिलिंग. कोण नाही मेल्यावर काय बघणार आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जिवंतपणे सगळा भुवन मगाशी काय सांगितलं ना प्रेम करा ना प्रेम चांगलं करा प्रेम. आत्ताचा प्रेमात आणि पहिल्याच्या प्रेमात फरक का. आई शपथ पहिला प्रेम काय होता चिठ्ठीया कोणतरी घेऊन जा कबूतर जा 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 कबूतराच कोणतरी द्यायचा चिठ्ठी लिहून. पण पहिल्याचा प्रेम का पहिले पिक्चर बघा ना हिरो असायचा आडव्यात आणि हिरोईन असायची गय तळ्याच्या काटार. त्याचा गाणं खायचा क्यों आगे पीछे डोलते हैं भौरों की तरह 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 तरह. तो फिरवाटता तिकडं जांभीची फांदी वडून आणि ती तिकडं आयटीत फिरता आपली तळ्याच्या काटार. ह्यो मेलो नाही तिकडं जांभीत. अरे तुझं नशीब चांगलं आई शपथ माझा पण चांगला. पण ज्यांचा नाही आहे ना त्यांना काय तुका सांगू आई शपथ रात्री झोपताना लई त्रास होता त्यांना. अरे झोपताना म्हणजे जेवताना पण ते काय आठवता माझं लगीन होईत की नाही. अरे काय जण माझ्यात पण 3-4 जण होते.
जवळजवळ 40 वय झाली आई शपथ. अरे खरं पण खरं सांगतो, प्रियशिकच काळजी असता प्रियकराची. रात्री ती झोपली की नाही हे बघण्यासाठी पण तो फोन करतो. हॅलो शोना, झोपलीस की जागी आहे? मग ती तिकडनं सांगणार, हॅलो मी जागीच आहे, पण पप्पा मम्मी झोपली आहे, पण पप्पा वळवळतात. काय सांगता? पप्पा म्हणता वळवळत. मग तो तिकडनं सांगता, एक काम कर, मी झोपले की मला सांग, मी हळूच तुमच्या बैलांच्या गोट्याकडनं म्हशीच्या गोट्याकडनं येतो. मग ती काय सांगणार, येताना ये, पण आमची म्हस बुळाकलेली आहे, खाली बघत ये. अरे बाबा, हे प्रेम खरोखर चांगलं. तुका काय वाटतं? आपण वाटावलो. आई शपथ सांगतो सोने, देवा शपथ. जे बघ अहो महाराष्ट्रामध्ये आता सत्तेची परिस्थिती आहे. अहो 1000 पोरांमागं 800-915 मुली आहेत. आता उरलेल्या 85ने काय करायचं सांगा? हा, ते फक्त गणपतीत कामास बांगो बांगो बांगो. अरे ही परिस्थिती आहे. आणि तो टेन्शन मध्ये मग दारू पिता, त्या का पर्याय काय? हा, अरे तू असो काय नाचता की खरोखर स्वतःच्या लग्नाचा बार थैसर उडवता. हातात एक बिअरची बाटलीने असो नाचताना बेफाम. मागच्या तो जरा धक्का लागलो की म्हणे फाडून निघीन. तो सांगता नाचताना मागणं हातभर बाटली ती पहिली शिव. अरे बेकार परिस्थिती आहे बुवा. संस्कृती आमटीचा मन खराब करत, बरोबर की नाही? मला सांगा, अहो 10 दिवस ज्याच्या पायावर आपण डोका ठेवतो गणपती गजानन महाराज, 10 दिवस त्याची मनोभावे सेवा करणार है की नाही? आणि 11व्या दिवशी नेताना आम्ही काय करतो सांगा? केबलच्या वायरी कापताव खय, त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून. मला सांगा, ही आमची संस्कृती आहे का? चुकला तर चुकला म्हणा, सत्य परिस्थिती आहे की नाही? मग आपणच ठरवलं पाहिजे की गणपती किती मोठी पाहिजेत, बरोबर की नाही? ही परिस्थिती येता कामा नये. ज्याच्या पायावर आम्ही डोकं ठेवतो त्याच्या डोक्यावर मानवाने पाय ठेवायची सुरुवात केली केबलच्या वायरी कापण्यासाठी. मग मला सांगा बुवा, आजची परिस्थिती काय आहे? भजनात पण त्याचा तुझा उन्हा धुना आणि माझा उन्हा धुना, बस बाकी काही विषय नाही आहे. धृतराष्ट्रास किती पोरा तो मी येलो आंदोळ हो. अरे सुशिक्षित कोणाला म्हणायचं? अशी कपडे घातला म्हणजे आम्ही भारी सुशिक्षित. हेनं सांगितलं का छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आणि तोंडात एवढा मावा. सत्य परिस्थिती आहे ना सत्याची. मला सांगा, देवकी मातेने कृष्णाने माती कल्ली म्हणून तोंड उघड म्हणून सांगितलं, बरोबर की नाही? काय दिसलं? अख्खं ब्रह्मांड त्या तोंडामध्ये दिसलं, बरोबर की नाही? पण आजच्या पोरास जर उघडून सांगितलं होतं काय दिसलं माहिती आहे? गुटक्याचं गोळ. हो, त्याका पर्याय नाही ना. काय बुवा, थांब वाचतो जरा. ब्रह्मदेव सोडियेवाडी उन्हाळे राजापूर यांच्याकडून शक्तितुरा गीत याच्यासाठी 200 रुपये पारितोषिक आलंय. खरोखर मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे दुर्गाश सूरज तनिष शिर्के यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे? प्रारब्ध कुणाला चुकले नाहीत बघा. ज्या देवकी मातेनं 8 मुलांना जन्म दिला ना, ती देवकी माता एकाही मुलाला पाना पाजू शकली. लक्षात घ्या, सगळ्यात भाग्यवान कोण होता? तो कंस होता. पण अक्कल असून बियाकल्यासारखा वागला. लक्षात घ्या, अक्कल असून बियाकल्यासारखा वागला म्हणून नाश पावला. नाही तर ज्याच्या कारागृहामध्ये विश्वाचा विधाता जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवान कोण होता काय? लक्षात घ्या, या पृथ्वी तलावरती सगळ्यात जर भाग्यवान कोण असेल तर जटायू पक्षी. दशरथ राजा बापासून सुद्धा घरात पुत्र शोकाने मेला आणि जटायू पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला. भाग्यवान कोण तुम्ही ठरवा, है की नाही? प्रत्यक्ष जटायू पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला आणि प्रत्यक्षात कर्णाला श्रीकृष्णाच्या मांडीवर जाळला गेला. भाग्यवान कोण आहे? बरोबर की नाही? ही वास्तविकता मला माहिती आहे. शिर्डीक जाऊचा ह्याका पण माका पण. उद्या आमचं दोघांचा सत्कार आहे सर. पण काळजी करूचं काम नाही. ज्या कामासाठी आलो त्या पूर्ण करून जाऊ खावा, बरोबर की नाही? थोडक्यात घेतो भावा, काळजी करू नको. आमचे देसाई विजय देसाई यांच्याकडून माझ्यासाठी मगाच्या आशीर्वाद रूपी 100 रुपयाचा पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे बुवा, जे सत्य हा सत्य. पहिलीचा काळ वेगळं होतो, आताचा काळ वेगळा आहे. पहिला दोघांमध्ये भांडण झालं बस, तिसरा धावत जायचा आणि बाजूच करायचा. हे बाजू खवा, पहिला काय झालं का सांगा. आता तो काळ राहुलाय काय? दोघांचा भांडण लागला बस, हिनं काढलं पहिलं मोबाईल शूटिंग करू सुरुवात. भांडण मिटवायचा बाजूक राहू दे, पण पहिली शूटिंग करू सुरुवात. आता मगाशी बुवान काय सांगितलं, त्या काळात काय नव्हता, एपिटिक्स इजगार्ड त्या काळात नव्हता का? अहो एक लुंगी इकडनं हवा घुसली की तिकडनं बाहेर, एअर कंडिशन, फुल एअर
कंडिशन. हे आता हे आम्ही काय जीन्स पॅन्ट जायत नाही तरी घुसवता. मग मला सांग ती खुजली उठणार नाही. अहो त्या दिवशी मेलो कर्मानी हो, मेलो अक्षरशः. नाला सोपाऱ्यात बारी आणि दादर का घुसलो. एका वाटला सोपा आता ना सोपा बांढराईला शेंबटला नाही अगदी शेंबटला नाही. ह्याला वाटला अंधेरी इल्यावर खाली होय कपाट केला नाही. एका वाटला बुरुळ इल्यावर खाली कर जे चेंबला नाही ना. आणि त्या गरमीत अक्षरशः वरंगाळे खांबाचे सुटले. असे हात वर एक तर हात वर पोचत ना जिथे तो असोच लटकी मध्ये. आणि अक्षरशःची खाजूटूक सुरुवात झाल्यावर करणार काय कसं बसू हात घुसवल्या. आणि घुसवल्या बरोबरची खाजूची सुरुवात केल्यावर म्हणतो भैया बिघडलो ना. क्या तो बता अरे खा जाया खाजवता है. अरे लेकिन तेरा खाजो मेरा क्यों खाजवता है. अरे गरम शेजारणीकडे बघता कबूतरच्या कसला कबूतर. अरे सांगता मी अजून लहान आहे. अहो 42 वर्षाचा घोडा झाला लहान कसला. पण प्रेम आहे. आई शपथ सांगतो लव यू. काय नाही फायदा नाही. काय एक सुंदर सांगितलं. आमच्या पप्पांनी गणपती आणला. खरोखर आमच्या पप्पांनी बरंच काय आणलेला. त्या फक्त टिकवायचा आमचा पण आहे की नाही. कारण लक्षात घ्या ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. ही गोष्ट विसरू नका. लक्षात घ्या. एक वेळ महाभारत समजेल, एक वेळ रामायण समजेल, एक वेळ भगवद्गीताही आपल्याला समजेल. पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हे भजन आहे बुवा. लोकांना काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. मनोरंजन तू पण चांगलं केलंस. फक्त ते चावा मारताच ना काही ते थांबव. पिसाळलेलं लय इंजेक्शन पण घेऊच भारी भीती वाटतात. आई शपथ. आणि ह्यो चाव नको तिकडच मारताना आणि तर इंजेक्शन पण मारू शकत नाही. लहानपणी लय भारी. ह्यो लहानपणी बरोबर आहे का ते सगळे आठवलं आणि मला पण आठवलं. आई शपथ ह्यो लहानपणी ना डॉक्टर खेळायचो. अरे होय खरं सांगतोय. हो लहानपणी डॉक्टर ती बाजूवरची पोरा सगळी जमा करा. इंजेक्शन म्हणजे करंदीचा काटा. हो आणि टेटस्कोप म्हणजे करंदीची येल. मग म्हणत देव 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 देव. मग ती सांगता नाही काल दिलंच त्या लय दुखता. अरे पण तेव्हाची मजा वेगळीच होती की नाही. आता कोणी सांगितलं तुला घोटी याने खेळशील काय रे. नाही ना त्या वेळात करून घेतलं पाहिजे. बरोबर की नाही. सलाम. त्या वेळात घेऊ बसलो काही चावा घेत आता करणार का. चला गजराला सुरुवात करतो. वेळेत सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा धरा जरा हे काढ रे बाबा तू गजर. काय मंडळी समस्त युट्यूबवाले जे पण त्यांना एक विनंती फक्त हात जोडून आहे माझी की काय आहे तुम्ही फक्त माझं जे काय नवीनच भजन बसवलेलं आहे नवीन रूपावली बसवली आहे ती फक्त यूट्यूबला टाकू नका. कारण बाकी सगळं टाका तुम्ही माझा विरोध नाही. पण काय झालं एकत्र गाणं बसवण्यासाठी आज पहिल्यांदा ज्या ठिकाणी डायरेक्टली घेतलं आहे मी. कारण प्रॅक्टिससाठी मुलं पण भेटत नाही. यूट्यूबला एकदा गेलं ना की पुढचे 16-17 कार्यक्रम नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे राग फक्त मानू नका. बाकी काय नाही. गजराला सुरुवात करतो आणि पुढे जातो. गजरामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे बुवानी सुंदर सांगितलंय पंचरत्नांचं. सध्या हवा काय चालली आहे ते फक्त नवीनच गजर या ठिकाणी प्रथमतः बोलतोय. जाईल तिकडे नाक्यावर आता एकच चालली हवा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चालले हवा. आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय तुवा. आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय तुवा. आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय तुवा. हवा आता आला जमाना